देशाच्या राजकारणात सध्या खासदारांचं निलंबन हा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे। आताच आपण पाहिलं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात काही सवाल उपस्थित केले, काही शंका उपस्थित केली। लोकसभेत 2 तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कॅन्डलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर यावरून विरोधकांनी संसदेत हा मुद्दा लावून धरलाय। महात्मा गांधीजींच्या पुतळ्याबाहेर घोषणाबाजी। हा संताप आहे देशातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या निलंबनाच्या कारवाईचा। भारतीय संसदेच्या इतिहासात खासदारांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। घुसखोरीमुळे संसदेच्या सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या खासदारांचं सलग दुसऱ्या दिवशी निलंबन करण्यात आलंय। आज आणखीन 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। निलंबित झालेले खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैजल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली, फारूक अब्दुल्ला। निलंबित खासदारांची संख्या आता 141 वर पोहोचली है। किस मुंह से लोकतंत्र का मंदिर कहेंगे जब विपक्ष को इस तरीके से बाहर कर देंगे। ये शुरुआत है अपनी मन मानी चीजें करने की, और अगली बार ये आ गए तो बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी का संविधान खत्म हो जाएगा। हम और आप इस दरवाजे से नहीं घुस पाएंगे, वो बाहर खड़ा है। लोग देख रहे हैं, एक मामूली सी मांग थी हमारा कि अमित शाह जी सदन पे आए और एक बयान दे। उनके पूर्वजों लाल कृष्ण आडवाणी ने बयान दी थी, उनका भी मैंने हमारी तरफ से उनका भी नजीर हम पेश किए थे, सुनने के लिए तैयार नहीं है। आज झालेल्या निलंबनाच्या कारवाईत शरद पवार गटाच्या खासदार आणि 5 वेळा उत्तम संसदपटू ठरलेल्या सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा समावेश आहे। ही कारवाई म्हणजे लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे। तर आज संसदेतील आणीबाणी अनुभवली अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंची आहे। जो हादसा हुआ है, जो हल्ला हुआ है संसद में, उस पर सिर्फ चर्चा चाह रहे हैं। ऐसे क्या मांग हम कर रहे हैं? चर्चा तो होनी चाहिए, और सिर्फ हमारे लिए नहीं, बीजेपी के सांसद है, यहाँ की सिक्योरिटी है, प्रेस वाले, सबके लिए ही है। ये कि सिर्फ सांसदों की सिक्योरिटी के लिए नहीं था, ये बहुत महत्वपूर्ण मामला है, लेकिन सरकार चर्चा नहीं करना चाहिए, भाग रही है। परंतु आणीबाणी विषयी ऐकलं होतं, आज अघोषित आणीबाणी अनुभवली, इथे निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कारण या सरकारला ऐकूनच घ्यायचं नाहीये, यांना फक्त मन की बात करायची, यांना जन की बात ऐकायचीच नाहीये, हे दुर्दैव आहे। विरोधकांनी ज्या मागणीसाठी आंदोलन केलं त्या मागण्यांमध्येही काही वावगं नव्हतं। खासदारांची नेमकी मागणी काय? 1. संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी संसदेत निवेदन द्यावं। 2. संसदेची सुरक्षा भेदत काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी घातलेल्या गोंधळाबाबत विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जाते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलंबनाच्या कारवाईवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र लिहून संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटीबाबत तातडीने चौकशी करा अशी मागणी करत तीव्र संताप व्यक्त केलाय। 2001 साली संसदेवर हल्ला झाला त्याच दिवशी या सगळ्या घटना घडल्या असल्यामुळे हे अधिक चिंताजनक आहे। सत्य परिस्थिती ही आहे की त्या घुसखोरांनी एका खासदारांना दिलेले पासेस घेऊन लोकसभेत प्रवेश केला आणि पुढे प्रेक्षक गॅलरीतून स्मोक कॅन्डल घेऊन थेट लोकसभा सभागृहात उड्या घेतल्या। या प्रकरणाचं गांभीर्य पाहता खासदारांनी याबाबत सरकारकडून खुलासा मागणं ही नैसर्गिक गोष्ट आहे। मात्र सरकारनं या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं। मात्र केंद्र सरकारनं या सगळ्या प्रकारावर स्पष्ट
सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। हे सगळं खेदजनक आहे। 13 डिसेंबरला ज्या दिवशी हा घुसखोरीचा प्रकार घडला त्या दिवसापासूनच विरोधक या मुद्द्यावर चर्चेच्या मागणीसाठी आक्रमक झाले। सुरुवातीला 13 डिसेंबरला 14 खासदारांचं, काल म्हणजेच 18 डिसेंबरला 78 खासदारांचं, अशा एकूण 92 खासदारांचं या आधीच निलंबन झाल्यानं आज त्यात अधिक भर पडून हा आकडा आता 141 वर गेलाय। संसदेत गोंधळ घालणं हे कोणत्याच परंपरेत बसत नाही, पण आंदोलनाच्या संसदीय आयुधाचा वापर केल्यानं विरोधकांवर झालेल्या कारवाईमुळे सरकारवर हुकुमशाही कारभाराचा आरोप होऊ लागलाय। रिपोर्ट लोकशाही मराठी। संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या 141 खासदारांच्या निलंबनानंतर आता नेमक्या याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुद्धा रंगतंय। विरोधी पक्षांचे 141 खासदार निलंबित। हिवाळी अधिवेशनात विरोधक उरलेच किती? विरोधक मुक्त संसद केल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना निलंबित करण्याचा सपाटा लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या उपसभापतींनी लावलाय। अगोदरच मोदी लाटेमुळे संसदेत विरोधकांची संख्या कमी आहे, त्यातच सरकारनं आंदोलन करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्याचा सपाटा लावलाय। 3 दिवसात सरकारनं 1-2 नव्हे तर तब्बल 141 खासदारांना निलंबित केलंय। आतापर्यंत 1-2 खासदारांना निलंबित केल्याचा इतिहास होता, पण यावेळेस निलंबितांची संख्या तब्बल 150च्या घरात गेली आहे। आधीच मुठभर असलेली विरोधकांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्या एवढी राहिली आहे। लोकसभेत 543 खासदारांपैकी सध्या 522 खासदार आहेत। भाजप आणि मित्रपक्षांची खासदार संख्या 323 एवढी आहे। विरोधी पक्षांचे एकूण खासदार 142 आहेत। गेल्या 3 दिवसात 95 खासदार निलंबित केले गेले। लोकसभेत फक्त विरोधी पक्षांचे आता 47 खासदार शिल्लक आहेत। अशीच अवस्था वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेची आहे। राज्यसभेतही विरोधक मुठभरच उरलेत। राज्यसभेत एकूण 250 खासदार आहेत, यातले विरोधी पक्षांचे 101 खासदार आहेत। इंडिया आघाडीचे 46 खासदार निलंबित केले गेलेत। राज्यसभेत विरोधकांचे 49 खासदार उरलेत। विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून सत्ताधाऱ्यांना संसद विरोधक मुक्त करायचे आहे असा आरोप विरोधक करतायत। या 150 खासदारांना त्यांनी निलंबित केलेलं आहे। याच्यावर लक्षात येईल की त्यांना विरोधक मुक्त करायचं। पूर्वी ते म्हणायचे आम्हाला काँग्रेस मुक्त देश करायचा आहे, आता त्यांना विरोधक मुक्त देश करायचा आहे। आणि विरोधक मुक्त देश केला कशा प्रकारची लोकशाही नरेंद्र मोदी चालवणार आहे ते आपल्याला दिसतंय। विरोधकांना निलंबित करणं हा एकमेव मार्ग नाही। विरोधकांचा आवाज दाबण्याची ही नवी पद्धत लोकशाहीसाठी मारक आहे। सत्ताधाऱ्यांचे हे निलंबन शास्त्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी, नवी दिल्ली। The following, that this house having taken a serious note of the लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।